हाय, हॅलो आणि नमस्कार. मी योगिता पाटील ज्यांनी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते. आणि वरदान ह्या नावाने बघा सुरुवात झाली सकाळीच माझी आजची. आणि आज सकाळी मी 10 वाजताच 1 किलोचा एक केक दिला आणि रात्री तो मी बेक करून ठेवलेला. नंतरची सुरुवात झाली माझ्या 2 किलो केकची. तर आज ही आमच्याच गावातली पायनॅपलची 2 किलोची फर्स्ट बड्डेची ऑर्डर होती. श्रीजय असं त्या मुलग्याचं नाव होतं बघा. आणि खूप त्या मुलाच्या आईची तर एवढी जे हे होती की माझ्या मुलाचा बड्डे हा बेस्ट झाला पाहिजे आणि त्याचा छान केक झाला पाहिजे. त्याची मला खरंच खूप वेळा कॉल आले, ताई असा केक करा, ताई तसा केक करा. आणि त्यांनी 1.5 किलोमध्ये 3 लेयर, पण मी त्यांना सजेस्ट केलं की 2 किलोमध्ये तर किमान करूया आपण, छान दिसेल. आणि भरभरून असं पायनॅपल वगैरे क्रश घालून मी इमल्शन वगैरे त्यांना छान असा पाहिजे होता केक. म्हणजे ताई मला तुमचे केक खूप आवडतात, पण मला तुमच्याकडूनच केक पाहिजे आणि एकदम छान पाहिजे. म्हणजे सगळ्याच त्यांच्या ऑर्डर ऑलरेडी मलाच असतात, तरी पण पहिल्या मुलग्याचा बड्डे म्हटल्यावर एक वेगळीच अपेक्षा असते ना आईची, त्या टाईपमध्ये. आणि मी ते समजू शकले, कारण मला पण एक मुलगा आहे, त्यामुळं मला पण वाटते की माझ्या मुलासाठी मला बेस्ट काहीतरी करायचं आहे. तसंच ही आपण आईची इच्छा होती बघा. आणि मी त्यांना 3 लेअरमध्ये 2 किलोचा केक करून दिला आहे. आणि त्याच्यानंतर लगेच माझ्या दुसऱ्या पण केकचे बुकिंग चालू होते खूप. आणि मी आज फक्त फोटो वगैरे ॲड केल्यात. आणि हा केक थोडा शूट केला आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते. काही लोकांना अनुभव नाही, ती पण लोक कमेंटमध्ये बोलत असतात खूप क्रीम देता वगैरे, असं हे ते फिनिशिंग चांगलं नाही. तर त्यांना मला खरंच एक सांगायची गोष्ट आहे की मी 7 वर्ष झालं केक करतो आहे आणि 7 वर्ष झालं कंटिन्युअस मला असा एकही दिवस नाही की मला त्या दिवशी ऑर्डर नाही आहे. आणि माझी टेस्ट चांगली आहे. माझ्या हाताला देवाने दिलेली देणगी आहे ती माझ्यासाठी, की ती खरंच टेस्ट माझ्या हातची सगळ्यांना आवडती. भले ते केक असू दे, जेवण असू दे, नाहीतर चहा असू दे. आणि कृपा करून ज्यांना काय माझे केक खायचे नाही त्यांनी नका खाऊ, पण उगाच मापं काढू नका. कारण एखादं काहीतरी करत असते त्याला किमान आपण पुढं नाही जाऊन द्यायचं. तर तुम्ही म्हणजे किमान त्यांची मापं तरी काढू नका. तुम्ही त्यांना काही मदत तर नाही करू शकत, तर कशाला उगाच हे करत असताय. आणि असो, माझे कस्टमर खूप चांगले आहेत, त्यामुळे काही मला त्याविषयी बोलायचंच नाही आहे. जाऊ दे, फक्त मी काही जास्त मनाला लावून कुणाचं घेत नाही. कारण ज्यांना जे केक करतात त्यांनी खूप जणांनी मला लाईक करतात, म्हणजे माझ्या व्हिडिओला, आणि कमेंट करतात तुम्ही काय करताय, कोणतं प्रीमिक्स वापरताय, तुम्ही किती रुपयाला केक दिला, हे ते सर्व. त्यामुळं जे केक करते ना त्यांना सगळ्यांना त्या गोष्टी माहीत आहेत, आणि जी मापं काढतात त्यांना काय त्या गोष्टी माहीत नाही आहेत. आणि मी माझं काम करणार, मला जमेल ते मी बेस्ट देण्याचा प्रयत्न 100% करणार. आणि कारण माझं ते कामच आहे आणि मी माझ्या मुलाचं संगोपन त्याच्यावरच करतो आहे, त्यामुळं त्याच्यात नो डाऊट मी माझे सगळं व्यवस्थित देणार. मी अर्धा किलोचे, 1 किलोचे असे हे ऑर्डरचे केक आहेत. आणि हे बघा, एवढे केक जाण्यास हे फक्त आजच्या दिवसाचे केक आहेत. एवढे केक ज्या अर्थी जातात त्या अर्थी टेस्ट चांगली आहे, माझं काम चांगलं आहे म्हणून तरी जातात. मी लोकांशी बोलतो चांगली, मी लोकांना जोडून चांगलं ठेवलं आहे. त्यामुळं त्या मुलाच्या वडिलांना बघा रेड पिंक वगैरे असा कलर पाहिजे होता, त्यामुळं त्यांनी ते कॉम्बिनेशन सांगितलेलं. तर मी रेड, व्हाईट आणि पिंकमध्ये कॉम्बिनेशन करून दिलं आहे बघा केकचं. आणि मध्ये स्ट्रॉ टाकला आहे, कारण आता उन्हाळा असल्यामुळं केक घसरू वगैरे नाही. भले तो आमच्याच गावात जाणार होता, काही प्रॉब्लेम नव्हता, तरी पण उन्हाळ्यामध्ये रिस्क नको म्हणून मी बघा हे केले. नाही तर कडेने फक्त बॉर्डर करून घेते, कारण जंगल थीममध्ये केक करायचा होता. त्याच्यावर ग्रीन पण मी दिले, पण क्रीम खूप मेल्ट होत होती आणि ग्रास नोझलने एवढा काही इफेक्ट देता येणार नव्हता. त्यामुळे मी
छोटीशी एक पायपिंग बॅग कट करून मी बाजूने ग्रीन कलरचा ग्रास वगैरे करून घेतला आहे बघा. आणि त्यांना उठावदार असा केक पाहिजे होता, त्यामुळे मी हा कलर ग्रीन कलर कोणत्या ह्याच्यात ठेवलेला नाही. आज मी इकडे केकच्या रूमला केक करून घेणे आणि माझ्या घरी जाऊन केक बेकिंगला लावणं हे सगळं आज एका दिवसात मी केलं बघा. आणि एकटीने, एकतरी माझी ती भाची माझी हेल्प करणारी होती ती आज नव्हती, त्यामुळे हे बघा मी त्याचं बाजूनं ग्रास करून घेतो आहे. आणि डिझाईनचं किंवा डेकोरेशनचं म्हणाल तर ज्याला जसं जमेल तसं ते प्रयत्न 100% करत असते. प्रत्येकाला वाटत असते की आपली डिझाईन चांगली यावी, चांगलं व्हावं केक. माझ्या मते तरी सगळं काही चांगलं दिसतं ते चांगलंच लागतं असं नाही. आणि मी चांगलं देतोय त्यामुळं लोकांना आवडतं आहे, त्यामुळं मला केकच्या ऑर्डर आहेत. जे माझे कस्टमर आहेत त्यांना खरंच थँक्यू. माझ्या परीने मी 100% प्रयत्न करतो आहे. हे बघा अशा प्रकारे मी त्याचं डेकोरेशन करून घेतले 3 लेअरचं. हा एवढा शूट केला आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे बघा हा केकचं डेकोरेशन. जेवढं जमेल तेवढं. ग्रास नोझलने खरं तरी आता उन्हाळ्यात ग्रास व्यवस्थित निघतच नाही, ते काढता येत नाही कारण क्रीम खूप मेल्ट होते त्यामुळं. आणि आज तर माझं दिवसभर हेच काम चालू होतं. थोडी क्रीम काढायची, लगेच फ्रीजमध्ये ठेवायची, थोडी काढायची, फ्रीजमध्ये ठेवायची. मला वाटते आज अर्धा किलोचेच 8-9 तरी केक गेले असतील. हा 2 किलोचा एक आणि 1 किलोचे 3 असे बघा. काहींचं तरी शूट पण नाही केलं मी. हे बघा अर्धा किलोचे केक आहेत. आणि हा आमच्याच गावातला आहे बघा. ऋग्वेद म्हणून एक मुलगा आहे, त्याच्या बहिणीचा बड्डे होता आणि त्याच्या पप्पांनी काल मला घरी येऊन अर्धा किलोचा केक सांगितलेला. बघा मला जमेल तसं मी फिनिशिंग. आणि ज्यांना वाटते ना क्रीम जास्त आहे, तर माझा ऑलरेडी बेस पण दिसत असतो क्रीममधून कधी कधी. त्यामुळं माझं जे क्लायंट म्हणजे केक खातात त्यांना माहिती आहे की क्रीम जास्त असते का नसते. हे बघा क्रीम बाजूने मेल्ट होते कारण खूप गरमी असल्यामुळे आणि स्लॅब खूप जवळ आहे मी जिथे केक बनवतो तिथे, त्यामुळं. हे बघा मी चॉकलेटच वरून स्प्रेड केले. आणि जे मी 200चे केक आहेत ना त्यांना चॉकलेट जेल वापरते. आणि जे 250पासून पुढे आहेत ना त्यांना मी चॉकलेटच मेल्ट केलेले यूज करत असते. कारण 200च्या केकना मला पण फक्त चॉकलेटवरून नाही परवडत, त्यामुळे मी 250पासून जे केक पुढे आहेत त्यांना चॉकलेट जेल देत नाही. त्यांना मी चॉकलेट मेल्ट करूनच वरून ड्रिप करत असते किंवा क्रीममध्ये ॲड करत असतो. डोचला वगैरे गनाशच वापरत असते मी. आणि 250च्या पुढच्या केकला कारण आता खूप चॉकलेटचे रेट पण वाढले. पहिलं जे चॉकलेट 80-85 रुपयाला मिळायचे ते आत्ता चॉकलेट 180ला 400 ग्रॅम, ते पण होलसेलमध्ये आम्हाला भेटतं. एवढं महाग झालं. आणि मला वाटतं 500 ग्रॅमचं 230च्या दरम्यान काहीतरी जातं आहे. शिवाय प्रीमिक्स पण खूपच महाग झाल्यात. प्रिस्टाईनचे तरी
1150 1200पर्यंत गेल्यात, 1180 वगैरे असे. आता हा मला चॉकलेट डचचा एक होता बघा अर्धा किलोचा, आणि हा मी 300ला अर्धा किलो दिला आहे बघा. आणि हा माझ्या छोटूशा एका भावाचा बड्डे होता. दुसरा बड्डे होता त्याचा, पण तो प्रियांश नाव आहे त्याचं, आणि त्याच्यासाठी हा मी केक बनवते बघा. आणि चॉकलेट डचमध्ये मी 50% क्रीम 50% चॉकलेट ॲड करून चोको चिप्स भरभरून वापरते, आणि ड्रायफ्रूट्स पण. ड्रायफ्रूट्समध्ये फक्त सापडत नव्हतं बघा, म्हणून मी त्याला शोधून काढले आणि ॲड केले. ही बदाम भाजून घेतलेले, एकतरी ओव्हनला तरी भाजून घेते, नाहीतर तुपामध्ये. मी आप्याच्या तव्यामध्ये प्रत्येक त्याच्यात 1-2 टाकून ते भाजून घेऊन मी ते क्रश करून वापरत असते, कटिंग करून. हा बघा ह्याचा फायनल लुक करतोय मी. आणि आज इतकी धावपळ झाली आहे की बासच, कारण एकतर हेल्पला कोण नव्हतं, त्याच्यात घरी पण पाहुणे आलेले, पप्पांचे फ्रेंड वगैरे, त्यांना पण चहा नाश्ता वगैरे चाललेलं, ते करत इकडचं. आणि आत्ता मी रात्री 12:30-1 वाजता बघा हे व्हॉइस ओव्हर करून ठेवते, कारण आज व्हिडिओ टाकलेच नाही, मला वेळच नाही भेटला. हे बघा वरचे एजेसने व्यवस्थितपणे क्लीन करून घेतो. आज मला वाटतं ह्या व्हिडिओमध्ये आजचा माझा पूर्ण दिवस कसा बिझी गेला आहे, आणि प्रत्येक केक मी किती मनापासून केले ते बघा. हा पण मला 4-4:30 वाजता केकची ऑर्डर आल्या, कारण हा प्रियांश आजारी असल्यामुळे त्यांचा नक्की नव्हतं केक करायचं. तर मी जशी सुचेल तशी, गडबड असेल त्यावेळी काय नाही, सुचेल तशी मी डिझाईन करत असते. आणि अगदी आमच्याकडे सिम्पलच डिझाईन जातात, आणि प्लेन केक कोणालाही आवडत नाहीत, काहीतरी पानं फुलं हवीच असतात. त्यामुळं मी हे डेकोरेशन करून घेतले बघा. आणि उन्हाळ्यामध्ये पायपिंग बॅगमध्ये जास्त पण क्रीम भरून चालत नाही, कारण आपल्या हाताच्या गरमीमुळे पण लगेच क्रीम ती वितळत असते, त्यामुळे थोडीच भरून घ्यायला लागते. उन्हाळ्यात हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. मला तर पायपिंग बॅग फुल भरल्या म्हणजे पूर्ण डेकोरेशन होतं एक पायपिंग बॅग भरल्यानंतर, पण उन्हाळ्यात असं करून चालत नाही. आणि हे बघा माझे केक आहेत, अर्धा किलोची रुद्रा वगैरे. हे बघा छान असं नंतर मी त्याचं डेकोरेशन केले श्रीजयच्या बड्डे केकचं. आणि हे पण एकदम 2 केकच्या ऑर्डर गेलेल्या आहेत बघा. ह्या पण आमच्या बिळाशीतल्याच होत्या, लोहार गल्लीच्या. आणि हा प्रियांशचा केक आहे बघा, डेकोरेशन डोरेमॉनचे थोडे टॉपर. आणि आज माझी अशी फजिती झाली की आज हॅपी बड्डेचे टॅगच संपलेले. हा पण चुलत भावाचा बड्डे होता बघा, ओमकार नाव आहे त्याचं. हा पूर्वा म्हणून बड्डेचा केक आहे. हा फायनल लुक आहे बघा. थँक्यू. कसं वाटले तुम्हाला केक नक्की सांगा.